मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शेतीचं तुकडं गोविंद न्हाव्याला भेट मिळालं खरं, पण तिथं काय पिकायचंच नाही. त्यात जंगल, तिथं जंगली प्राण्यांचा वावर. पिकं पिकायचीच नाहीत. आली तर राहायची नाहीत. पंजा वैतागला. नको ती शेती असं त्याला वाटलं. तरी बी काय तर केलं पाहिजेच ना. म्हणून पंजोबा, पणजी दोघं तिथं राहायचे. एकदा काय झालं, पणजी रानातलं बाटूक काढत होती आणि तिच्या कानावर फुस्स फुस्स आवाज आला. वळून बघितलं तर भला मोठा नाग फडी काढून बसलेला. जसा पाहिला तसा पणजी धनी म्हणून ओरडली आणि बेशुद्ध पडली. पंजोबा पलीकडे डामक्यात केंजळ काढत होता. आवाज आला तसा पळत आला. बघतो तर पणजी बेशुद्ध आणि पुढ्यात नाग डोलतोय. पंजा देव माणूस, माळकरी गडी, घाबरला नाही का काय नाही. हात जोडून उभा राहिला डोळे झाकून. कानी आवाज आला, घाबरू नको वच्छा, मी कोणी भूत डाकीन नाही. शांतपणे ऐक. मी लक्ष्मी माता असून मला इच्छित जागा हवी होती, ती मला या ठिकाणी दिसली. तुझ्या मनात माझ्याबद्दल सद्भाव असतील तर तू येथं थांबायची अनुमती दे. मी तुझ्या प्रत्येक पिढीतल्या एका व्यक्तीला, जी मला मानते, इतरांच्या तुलनेत माझ्यावर जास्त भक्तिभाव ठेवते, त्याला एकदा दर्शन देईन. अचानक या रूपात, नागाच्या रूपात पाहिल्यावर घाबरलं, हे साहजिक आहे. त्याच्याबद्दल मला राग येणार नाही. मी त्या पिढीला दर्शन देईन. यावर पंजोबाने अनुमती मनोमन दिली. डोळे उघडून बघता तर नागराज जाताना दिसले. ज्या जागेवर दृष्टांत दिला तिथंच लक्ष्मी आईचं ठाणं झालं. नागराजाने दर्शन दिलं त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि पणजी गरोदर होती. त्यामुळं आजोबाचं नाव शंकर ठेवलं. पणजी पंजोबानंतर आजोबांना दिसले. आजोबानंतरच्या पिढीत आमच्या आईला दिसले, पण आईनंतर आजपर्यंत कुणालाही दिसलेले नाहीत. आईला दिसल्यामुळं आईची देवीवर अपार श्रद्धा होती. मरेपर्यंत लक्ष्मी आईची आठवण करत होती ती. मला या सगळ्या घटना आईने सांगितल्यामुळं कळल्या. खरं खोटं देव जाणे, पण मी मात्र खरं मानतो. आजही पंढरपूरला गेलो तर शेतात जाऊन लक्ष्मी आईच्या पुढं नतमस्तक होतो. लक्ष्मी आईच्या पूजेला आई दादा सुरुवात करायची. त्यांना हाताखाली काय लागल ते सुभाबाई पुरवायची. पूजेला सुरुवात व्हायची. अगोदर पाण्याने स्वच्छ धुवायची, नंतर कापडाने स्वच्छ पुसून कोरडं करत लगेच गोडेल तेल लावायचं, त्याच्यावर शेंदूर चोळायचा. अशी उजळ दिसती म्हणता. त्याला आडवं कुंकू, हळद लावायची, उदबत्ती लावायची, पंथी दिवा लावायचा, खणा नारळाने ओटी भरायची, सागर संगीत नैवेद्य दाखवायचा, नारळ फोडायचा का मग आई सगळ्यांना पाया पडायला बोलवायची. एका मागं एक सर्वजण पाया पडायचे. मला, लक्ष्मणला आणि दादाला शेंद्राचा गंध लावत, बाकी सगळेजण हळदी कुंकू लावत. अशा रीतीने मुख्य पूजा झाल्यावर जेवणाच्या तयारीला लागायचं. घरनं आणलेली सतरंजी झाडलेल्या जागेवर टाकायची. त्याआधी सुभाबाईनं काटं कुटं काढून केर कचरा झाडून जागा मस्त स्वच्छ केलेली असायची. तिथंच गोल करून आम्ही जेवायला बसत. बाजरीचं उंड खायला लय मस्त लागायचे. मरणाची भूक लागलेली असे. 2 वाजून गेलेल्या असायच्या. किती खावण किती नको असं व्हायचं. बाजरीचं उंड येळवणीच्या आमटीत चुरून खायचो. नंतर पुरणपोळी, गुळवणी तोंडी लावायला. भात, आमटी, कुरवडी, भातवडी, भजं जंगी बेत असायचा. पोट फुटस्तवर खायचं. कच्चून जेवण झाल्यावर दादा पानाचा डाबा घेऊन पलीकडं बसायचा, आम्ही कडनं बसायचो. चांगल्या 2 पांढऱ्या सुपाऱ्या अडकित्यानं बारीक कातरून घ्यायचा आणि सतरंजीवर 7 पानाचं विडं तयार करायचा, 7 जणांसाठी. मी लांबनं टुकू बघायचो. कोणत्या विड्याचं पान मोठं आहे, सुपारी कुठं जादा टाकली, नीट ध्यानात ठेवायचं. 3 पानाचा विडा दादाला, 2 पानाचा आईला, बाक्या सर्व जालाला 1 पानाचा विडा. आई दादाचा सोडून जो चांगला वाटेल तो आपण घ्यायचा. पान खाल्लं का कोणाची जीभ लय रंगली ती तपासणी चालू. दादा पान खायचा, तंबाखू खायचा. पान थुकून झाल्यावर लगेच मला म्हणायचा, जा आईकडनं काडे पेटी आण. काढायचे 4 मिनार का पेटवायचा, लगेच झुरकं मारायला सुरुवात. आम्ही दादाच्या तोंडाकडं बघायचं. नाका तोंडातनं कसा बरं धूर येतोय, हे कोडच असायचं. ह्यो कार्यक्रम उरकला का दादा उशाला काहीतरी घ्यायचा आणि तिथंच आडवं व्हायचा. इकडं आई, सुभाबाई,
भांडी घासून राहिलेलं अन्न नीट झाकून पेटीत ठेवायची, भांडी घासून पुसून ठेवायची. हे झालं का सुभाबाईला सुट्टी. आई तिथंच आडवं व्हायची. आई दादा झोपले का आम्हाला खेळायला मोकळे. आमच्यात रामा धनू यायची. श्यामा छोटा होता. श्यामा तिथंच आईपाशी खेळायचा. आमची अनिता, सुनीता, श्यामा खेळायची, बाकी आम्ही एकत्र खेळायचो. दिवस मावळतीकडं झुकला, 5-5:30 वाजले का परतायची घाई चालायची. आम्ही चुलत्याचं कुटुंब सगळे संगट परतायचो. पुढं अण्णा दादा गप्पा मारत सिगरेट तंबाखूची चव बघत चालायची. आम्ही लहान थोर चिल्लरमध्ये असायची. पाठीमागं आई आणि चुलती गप्पा मारत यायची. बापू आणि आजी रानात येत नव्हती. मी दुसरीत होतो तोपर्यंत येत होती. नंतर त्यांना चालायचा त्रास नको म्हणून त्यांना घरी ठेवायचो. अशा रीतीनं गप्पा मारत हसत खेळत झाडाच्या चिचा पाडत दिवे लागणेपर्यंत घरी पोचायचो. घरी आल्यावर थोडा वेळ विसावा घ्यायचा, चहा पाणी करायचं. कोणाला भूक असेल तो जेवायचा, नाही तर झोपलं निवांत. असं मजेत गमती जमती दिवस चाललं होतं. रानातली पिकं चांगली हिरवीगार असायची. मी आणि सुभा पाखरं राखाय जायचो. काही दिवसात ज्वारी निसवायला लागली की आमची सुगीला रानात वस्तीला यायची तयारी चालू व्हायची. एखाद्या बाबळीच्या झाडाच्या 2 मेढी काढायच्या. एखादी सरळ काडी बघायची. 10-12 फुटाच्या अंतरानं पूर्व पश्चिम खड्डी घेऊन रावायच्या. त्यावर सरळ काठी बांधायच्या. नंतर दोन्ही बाजूनं आडव्या लाकडाच्या आधारानं तुरट्या बांबू काय असन ते ठेवायचं. आमच्या रानापासून 2-3 फरलांगावर देगाव हत्तीत ज्याचा ऊस कारखान्याला गेला असन त्याच्यातनं 2-3 ओझी पाचट डोक्यावरनं आणायचं. त्याच्या बचक्या एवढ्या पेंड्या बांधायच्या. त्यांनी ते तुराट्यावर ओळीनं लावायच्या. त्यावरनं एक दोरी या कडेची त्या कडेला फिट्ट बांधायची का झालं कॉपाट तयार. त्या पाचटाचा दरवाजा बनवायचा. अशा रीतीनं राहण्यासाठी निवारा घरच्या घरी तयार करायचा, म्हणजे कधीही वस्तीत राहण्यात राहायला तयार. कणसातली ज्वारी हुरड्यातनं निबर व्हायला सुरुवात झाली का आमची रानात राहायला तयार व्हायला लागायचं. आम्ही सगळी रानात राहायला जायचो. आमच्या पुढं ओगवतीला ताठे मास्तरची बागायची. पाठीमागं मावळतीला चुलतेची वस्ती. दक्षिणेला घाडगे वस्ती. उत्तरेला सोलापूर रस्ता. रस्त्यावरून 2 मिनिटाच्या अंतरावर आमचं खोपाट. रानात राहायला मस्त वाटायचं. निसर्गाचा पुरेपूर आनंद मिळायचा. रानमेवा खायला मिळायचा. हुंदडायला मिळायचं, पावायला मिळायचं. झाडावर चढायचं, इकडं पळ तिकडं पळ, खेळायचं, खायचं, रानातली कामं करायची. रोज शाळेत चालत जाणं येणं. सुट्टी असली की आम्ही राजे. रुसवे फुगवे खोटी खोटी भांडणं, परत एकत्र खेळणं. 3 सांजा झाल्या की बांधावर बसणं. निसर्गाचं निरीक्षण करायचं. दिवस कसा जायचा कळत नसायचं. रानात वस्तीवर असताना घडलेल्या अनेक घटना आहेत. त्यातल्या ठळक घटना इथे नमूद करता येतील. आमच्या शेजारी ताठे मास्तरची शेती. ते स्वतः शेती करत नव्हते. त्यांनी बटईनी म्हणजे अर्धेलीनी करायला दिली होती. आमच्या शेतीपासून हाकेच्या अंतरावर पंढरपूरच्या दिशेनं तांबोळी वस्तीवरील करीमभाई तांबोळी शेती करत. त्यांची 3 मुलं. गफूरभाई सेंटरिंगचं काम करायचा. इस्माईल ताठेच्या शेतीवर 24 तास असायचा. तिसरा जहांगीर लहान होता. तो जे मिळेल ते काम करायचा. ताठे मास्तरची शेती 10-15 एकर, पण बागायती विहिरीवर 3-4 एकर असायची. बाकी जे राहीत. ताठे मास्तरांची 3 मुलं मला माहिती. पहिला पुण्यात असायचा. दुसरा हरिकाका पंढरपुरातच. तिसरा राजू काका. ते बामणाचे असल्यामुळे काका हा शब्द वापरायचा. जिथं रानात आमचं जास्त करून इस्माईल, राजू काका, करीमभाई यांचंच जमायचं. सुट्टी असल्यावर इस्माईल बरोबर फिरायचं. त्याला त्याच्या कामात थोडी मदत करू लागायची. त्याला सावळे आणि हिरे अशी 2 बैल तर वाघ्या कुत्रा वस्तीवर. बैलगाडी पण असायची. सकाळी संध्याकाळ काम. दुपारी मधासाठी मवळं शोधायची. झाडावर चढून चिचा पाडायच्या. वाळकं शेंदाड शोधायचं. कुणाच्या रानातला हरभरा चोरून आणायचा, खायचा. मटण खायचं, कोंबडं कापायचं, बैलगाडी चालवायची. हिरीत पोवायला इस्माईलनी शिकवलं. तिथं पार्टी करायची. रात्रभर गप्पा गाणी चालायची. राजू काकासारखा कलंदर माणूस शोधून सापडायचा नाही. 1 नंबर रॉयल माणूस. तो वस्तीवर असल्यावर लय आनंद व्हायचा. नेहमी काहीतरी नवीन चालायचं. कधी गाणी म्हणेन, कधी रात्र रात्र गप्पा मारन.
त्याचा मामा विदर्भाकडचा, तिकडच्या गप्पा चालायच्या. रानात राहायला आल्यापासनं पार्टीत सामील व्हायचा. मटण मासे आम्हाला चारायचा, कधी भेळभत्ता करायचा. आम्ही भनंग भिकारी, सगळा खर्च स्वतः करायचा. कधी मला पैशाबद्दल चकार शब्द बोलल्याचं आठवत नाही. काय असन ते वाटून खाणार. राहिला पंढरपुरात. त्यांच्या विठ्ठल मंदिराजवळ चांगला जुन्या पद्धतीचा दगडी वाडा आहे. घरी कधी गेलो तर नाश्ता दिल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही. बाहेर गाठ पडल्यावर हॉटेलात चहापाणी निश्चित करणार. माझ्याकडून त्यांनी कधी अपेक्षा केली नाही कसली. गरीब आहे म्हणून माझा दुस्वासही केला नाही. अशा या माणसाबरोबर 2-4 वर्ष सहवास काढली. फार बोलघेवडा, गप्पिष्ट, चेष्टेखोर, हसी मजाक करणारा. किती उपमा द्याव्यात तितक्या कमी. त्यांनी एक गाय पाळली होती. दररोज सकाळ संध्याकाळ दूध काढायचं, घरी पोचवायचं. तिथंच रानात 3 दगडाची चूल केलेली, त्या चुलीवर कधी चहा तयार व्हायचा. आम्हाला मटण शिजायचं, उपीट बनायचं. कारण आम्ही सगळे म्हणजे मुख्य राजू काका. ते दिवस आठवले तरी बरं वाटतं आता. त्यांनी 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या. कॉलेजच्या वेळी अडीअडचणीला थोडीफार मदतही केली. रानात राहायला असताना एक चांगली घटना आठवते. मी आणि सुभा दळण आणायला देगावच्या गिरणीत जायचो. बांधाबांधानं मधल्या रोडनं जरी गेलं तरी 3 किलोमीटर अंतर असेल. सगळ्या शेतात शेतकरी, काही ना काही उद्योग चालू असायचे, त्यामुळे भ्या वाटायचं काही कारण नसायचं. असाच रस्त्यानं सुभाबाईजवळ पायलीभर ज्वारी डोक्यावर. आम्ही दोघं बोलत चाललेलो. तिथं जवळच राधा चव्हाण. राधा पूर्ण शेतावर बारीक लक्ष ठेवायची, गिधाडासारखी. म्हणून असं टोपण नावानं ओळखायचे. त्यांचा हरभरा चांगला जोरात बसलेला. आम्ही कडनं चाललेलो. मनात आलं 4 तोरंब्या उपासल्या, खात जायच्या विचारानं. तेवढ्यात बघू नये ते त्यांच्या मुलानं, म्हणजे त्याचं नाव मोहन. त्यांनी बघितलं, पळत आला. हातातल्या तोरंब्या हिसकावून घेतल्या, एक मुस्कटात मारली, 2 शिव्या दिल्या आणि दिला हाकलून. या घटनेनं सुभाबाईच्या मनाला लय वाईट वाटलं. तिला राग पण आला. तिथं ती काय बोलली नाही. आम्ही तसंच गेलो. दळण दणलं, घरी आलो. तिथं आई, लक्ष्मण, रामभाऊ, इस्माईल, हरिकाका सगळेजण गप्पा मारत बसलेली. दिवस मावळल्याला. नुकतंच थोडंसं गार वातावरण पडलेलं. सुभाबाईनं घडलेली घटना सर्वांसमोर सांगितली. करीमबाईला लय राग आला. तो म्हणला आज रातच्याला त्याला हिसका दावायचा. सगळं ठरलं. कुणी कुणी कसं कसं जायचं, किती वाजता जायचं, सगळं ठरलं. हरभरा राखण करायला एक माणूस ठेवलेला, तो त्या कोपीत असायचा. चांदणी उगवायच्या वेळेला 11च्या दरम्यान करीमभाई त्याच्याकडे गेला, गप्पा मारत बसला. इकडं इस्माईल, हरिकाका, सुभाबाई, लक्ष्मण, रामभाऊ, धनू अशी गँग घुसली. हां म्हणता उपासला हरभरा. प्रत्येकानं आणलेल्या धडप्यात वजी बांधली का गाठलं घर. टाकला मध्ये दिग. चुलतीच्या घरची, आमच्या करीमभाईच्या घरची सगळीकडनं बसली. 3 तासात सगळा हरभरा फस्त करून टाकला. दुपार धरणं सगळे उपाशी होते. आधीच ठरलं होतं. हरभरा संपून टाकला, पाला बाईला पुढं टाकला आणि राहिलेला मुळं गोळा केली. एक खड्डा खणला, टाकली पुरून. कोणाला तपास नाही, काय नाही. सगळं जिकडं तिकडं झाल्यावर इस्माईल आणि हरिकाका करीमबाईला बोलवायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला मोहन आणि त्याचे गडी सगळीकडे हिंडत होती. कारण त्यांचा जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त हरभरा आम्ही चोरला होता. 4 दिवस बांधावर उभा राहून शिव्या देत होता, पण आमच्यावर संशय घ्यायला चान्सच नाही ना. पण अशा तऱ्हेने सुभाबाई खुश झाली. तिला तवा बरंच वाटलं. रानात वस्तीला असताना छोट्या छोट्या गोष्टी पण फार मस्त वाटतात. रानातून शाळेला जाण्याची गोष्ट. शाळा सकाळी 11:45ला. घरनं डबा घेऊन 9:15ला निघायचो. जाताना लक्ष्मण, रामभाऊ आणि मी रस्त्याच्या कडेनं हसत खेळत, झाडाच्या चिंचा पाडत, खात खात जायचं. जाताना रस्त्यावरचं चिचुकं गोळा करायचं. असं 2-4 दिवस गोळा केल्यावर शनिवारी दुपारी शाळेतनं घरी आल्यावर चुलीवर चिचुकं भाजायचं आणि एका गाडग्यात पाणी भरून भाजलेलं चिचुकं त्यात भिजायला घालायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून खाणं चालू. लय खमंग, खायला मस्त लागायचं. बाकीची सगळी मला मागायची. द्यायला लागायचं सगळ्यांना थोडं थोडं. त्यामुळं रस्त्यावरचे चिचुकं गोळा करायचा नाद लागलेला. सिगरेटचं मोकळं पाकिट सापडल्यावर त्याचं फाडून गोल भिंगरी नाही तर चक्कर करायचं. डांबरीवर गोल करून ठेवलं की वाऱ्याच्या झोतावर भिंगत पाळायचं ते. त्याच्या मागं आपण पळत सुटायचं. शिमग्याच्या दिमडीचा फाटल्यावर कडचं लोखंडी चाक निघायचं.
त्याला एक तार घ्यायचं, त्याचा आकडा करायचा, चाकाला थोडं ढकललं, ताराच्या आकड्याचा जोर दिला का चाक भिंगत पळतंय ते. कागदाची भिंगरी बनवायची, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं पळती भिंगरी. अशा काही आयडिया करायच्या. कारण 4-5 किलोमीटर चालायचं म्हणजे काही जोक आहे का? कधी-कधी सायकलवाल्याला डबल सीट न्यायची विनंती करायची. बैलगाडी चालली असेल तर त्याला येऊ का विचारायचं. एखाद्याला आली दया तर नेतो, नाहीतर आहेच की आपली पायाची गाडी. एकदा काय झालं, मला शाळेत जाऊ वाटेना म्हणून आईला विचारलं तर आईने हाणला. लय राग आला मला. धुसत-फुसत अंघोळ केली, चहा-पाणी उरकलं, दप्तर मारलं, खाकोटीला निघालो. नंतर आईला काय वाटलं कोणा ठाव, आई म्हणली घे सुट्टी आजच्या दिवस. पण मला राग आलेला. रागानं डबा नाही घेतला, निघालो तसाच. थोडं अंतर चालून गेलं असेल. आणखीन एक गोष्ट, मी एकटाच निघालो होतो कारण लक्ष्मण आणि रामभाऊला लवकर शाळा होती म्हणून ते सकाळीच गेलते. तांबोळी वस्तीच्या थोडं पुढं गेलो तर लघवी लागली. रस्ता सोडून थोडा आत गेलो, बघतोय तर तिथं सगळे पैसे पडले होते. आजूबाजूला कोणी नाही. केले सगळे पैसे गोळा. इस्कटून पडले होते सगळे. 1, 2, 5, 10च्या नोटा काँग्रेस गावतात अडकून बसल्या होत्या. आबदारपणे, निवांतपणे सगळे पैसे गोळा केले, खिशात घातले. कशाला जातोय शाळेत? पळत घरी आलो. जाताना रडत गेलेलं पोरगं हसत, खेळत, पळत घरी कसं आलं याचं आईला आश्चर्य वाटलं. घरी आलो आणि खिशातले सगळे पैसे काढून आईपुढे टाकले. झालेला प्रकार सांगितला. अहो, आईचा आनंद गगनात मावेना. कारण त्या दिवशी संध्याकाळच्या भाकरीला पीठ नव्हतं. लगे 2 पायल्या ज्वारी आणली, 7-8 अंडी आणली. मटण केलं. संध्याकाळी मज्जा. माझा सगळीजण एवढा लाड करत होती म्हणता काय सांगायचं तुम्हाला. अहो, त्या काळात 138 रुपये गावलं होतं मला. लाड करतील नाही तर काय करतील? अशा एक-एक गमती-जमती. आम्ही राहायला रानात असलो ना तरी कामाला दादा पंढरपूरला जाऊन येऊन करायचा. दिवसभर दुकानात काम करायचा आणि संध्याकाळी तिथनंच भाड्याची रात्रपाळीत सायकल घ्यायचा आणि रात्री वस्तीला रानात यायचा. सकाळी लवकर उठून अंघोळ नाश्ता करून डबा घेऊन दिवस उगवायला दुकानी हजर. आम्ही रोज रात्री दादाची वाट बघत बसायचो. दिवस मावळला का दादा कधी येईन असं वाटायचं. दादा संध्याकाळी 7, 8 कधी-कधी 9 वाजेपर्यंत काम करत बसायचा. तिथनं पुढं सायकल घ्यायची, चौकात बोल्याच्या दुकानी यायचा, 30 पैशाचं पावशेर चिरमुरं, 10 पैशाचं शेंगदाणं घ्यायचा, 2 पानं बांधून 1 पान तिथंच खायचा, 2 सिगरेट घ्यायचा आणि रस्त्याला लागायचा. आम्ही सगळी म्हणजे मी, आई, लक्ष्मण, सुभा, अनु, सुनीता झोपायची. कोपीच्या पुढं बसायचो. रस्त्याला डोळं लावून. रस्त्याला एखादी ट्रक एसटी आली का तिच्या लाईटीच्या उजेडात बघायचं. एखादा सायकलवाला दिसला की असं वाटायचं आला दादा. कधीतरी दुसरंच कोणतरी असायचं. कधी-कधी ना वाट बघून लय काटाळा यायचा. वाट बघायचं कारण काय तर दादा येताना काही ना काहीतरी खायला आणायचा. शक्यतो मोकळा कधी यायचा नाही. उशीर झाला तरी खायला मात्र निश्चित आणायचा. आमच्यापैकी कुणी झोपून गेला असेल तर त्याचा वाटा बाजूला काढून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी त्याची मज्जा. अहो, दुसऱ्या दिवशी तो खायचा, आम्ही त्याच्या तोंडाकडे बघत बसायचो. मागायची सोय नाही. कधी-कधी लाडीगोडी लावायची. आत्ता थोडं दे, रात्री दादानं दिल्यावर परत देईन, असं म्हणायचं. मिळेल तेवढं काढून घ्यायचं एवढं खरं. रानात हुरडा खायची वेळ आहे मजा यायची. सकाळ संध्याकाळ आई हुरडा करायची. मी आणि सुभा गावऱ्या चिंचेच्या झाडाखालची वाळली सालं खुरप्यानं काढायची. अशा पद्धतीचं सरपण गोळा करायचं. आमच्या रानात 2-4 प्रकारचा हुरडा असायचा. त्यात गुळ, भेंडी, दगडी, कवळी असे प्रकार. आई रानातनं हिंडून फिरून शोधून चांगली कणसाची ताटं उपसून आणायची. कोपीजवळ थोड्या अंतरावर आकटी म्हणजे छोटासा खड्डा खणलेला असे. त्यात पाला-पाचोळा, चगाळ-चोथा टाकून त्यावर गोवरे टाकतात आणि पेटवतात. पेटल्यावर त्या चिंचेच्या ढालप्या टाकतात. त्याचा रसरशीत आर तयार होतो. ज्वारीच्या जरास जाडसर बघून ताट घ्यायचं, त्याचा बुटका तोडून टाकून 20-1.5 लांबीची छकाटी करायची. त्या छकाटीच्या मदतीनं त्या आरात गोलाकार कणसं कोंबायची. 2-3 मिनिटात भाजतात. आकटी शेजारी एखादं पोतं हातरायचं. ज्या बाजूला आकटी आहे तिथं पोत्याखाली एक सपाट उपरता दगड ठेवायचा. वरनं पोतं मग भाजलेलं कणीस त्या दगडावर ठेवून द्यायचं. दुसरा एक सपाट दगड घ्यायचा, त्या कणसावर रगडायचा. ज्याचा हात निब्बार असे तो दगड न घेता खाली एक हात वरनं दुसरा हात वापरून रगडून रगडून हुरडा काढतो.
आणि असा गरम गरम हुरडा इतका भारी लागतो म्हणता. अहो काही जण त्याच्याबरोबर तोंडी लावायला अनेक गोष्टी वापरतात. त्यात साधी चटणी, लसणीची चटणी, शेंगदाणा चटणी, दही, मीठ, खोबऱ्याची चटणी असे प्रकार. एक कणीस चोळलं का मुठभर हुरडा खळा पाडायचा. या हातावरनं त्या हातावर करत फुकायचं, थोडंसं घोळायचं, बोंड काढून टाकायची, सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा. दिलेला हुरडा गरम गरम तोंडात टाकायचा. आपल्या आवडीची चटणी, नाहीतर मीठ, नाहीतर साखर तोंडी लावायचं. अहो असं भारी लागायचं. त्यात वडीलधाऱ्यांचा प्रेमाचा सल्ला, नीट चावून खावा, घाई करू नका, गडबडीत अर्धं कच्चं गिळू नका, एक घास 32 वेळा चावून खावा. त्यांच्या सल्ल्यामागं कारणं पण तशीच होती ना. हुरडा नीट नाही चावून खाल्ला तर पोट फुगतं, पचनशक्तीवर ताण पडतो, उलट्या जुलाब होत्यात. त्यामुळं ते सल्ला देतात. हुरडा पार्टी तर लय चालायच्या. आमच्यातसुद्धा चालायच्या तर. आमच्यात अविनाश कवठेकर म्हणून असायचे, ते वडिलांचे मित्र. ते कधी सहकुटुंब यायचे. आमचे पंढरपूरचे घरमालक, गुर्जर मामा माई, त्यांची 4 पोरं, 1 मुलगी, तिचं नाव बगडी. अहो ते आल्यावर दिवस कसा गेला कळायचा नाही. येताना जेवायला करून आणायचे. श्रीखंड, पुरी, बटाटा भाजी, वरण भात आणि सगळ्यांसाठी आणायचे. त्यांचं आमच्या कुटुंबावर फार प्रेम. आई दादाच्या भांडणात हमखास मध्यस्थी करायचे. दादावर खावळायचे. हुरडा पार्टीला रविवारी सकाळी 10-11 पर्यंत यायचे. एखादी गाडी आणायचे. सकाळी चहा पाणी, दुपारी जेवण, 4-5 वाजता हुरडा, 7-8 वाजता जायचे. भाऊचे मित्र पण यायचे कधी कधी. कधी कधी रामायणे डॉक्टर सहकुटुंब यायचे. आमच्याकडं पाहुणे आल्यावर आम्हाला लय बरं वाटायचं, कारण आपुलकीनं आमच्या सगळ्यांची विचारपूस करत, गोड गोड बोलत, हसून बोलत आमच्याशी. मग आमच्या घरात पण आनंदी वातावरण असायचं. दादासुद्धा सगळ्यांची हसत हसत बोलायचा, अजिबात रागवायचा नाही. हुरडा पार्टीबरोबर गव्हाची हुरडा पार्टी चालायची. हरभऱ्याचा हावळा करायचा. निब्बर हरभऱ्याच्या तोरंब्या शेकोटीवर चांगल्या भाजायच्या आणि खायच्या. अहो काय पूर्णागत लागायच्या. तसंच वाळलेला हरभरासुद्धा पेंडका आणायचं, त्याला काडी लावायची. त्याला लांब असली लगेच पेटती ती. जळलं का तिथंच हरभरा भाजायचं, मातीत पडत्यात, ते गोळा करून एक एक खायचं. लय मस्त लागते. पण एक अडचण असती, त्याच्यामुळं पादायला लय येतं. आमच्यात एका वाकळात 5-6 जण झोपायचं. थंडीचा दिवस. पांघरून घेतलं तर वास येतोय, नाही घेतलं तर गार लागते. त्यात 5-6 जण एकत्र असल्यानं सारखंच कोणी ना कोणी वास सोडायचं. यानं त्याचं नाव घ्यायचं, त्याने त्याचं नाव घ्यायचं. रातभर हेच चालायचं. बरं कोणाला काय म्हणायची सोय नाही, कारण मोठ्या आवाजात कोण पाहतंय. हळूच ठुसकी सोडायचा. प्रत्येक जण असंच करायचा, दादा सोडून. दादा मात्र शेजारच्या वस्तीला आवाज गेला पाहिजे एवढ्या जोरात पादायचा. बरं त्यात एक दांडकी अडचण. 7 वाजले की अंधार पाडायचा. तिथं कुठला उजेड. आणि हावळा करायचा तर उजेडात करायला लागतो, कारण अंधारात भाजलेले हरभरे मातीत दिसणार कसे. त्यामुळे दिवस मावळला की कुणाच्या तरी रानातनं एखादं काडाप चोरून आणायचं. नाही कुठं मिळालं तर इस्माल किंवा आमच्यावर पाळी यायची. सहसा दुसऱ्याचा आणण्यावरच भर, कारण दुसऱ्याचं असल्यावर भरपूर खायला मिळतं. आणि या गोष्टी 5 नंतर ध्यान धरून करायच्या. आणल्यावर एका तासाच्या आत होतेचं नव्हतं करायचं. त्यामुळे चाटा खाऊन टाकायचं. आधी मधी कुठलं पाणी पिते. खाता करता रात व्हायची. थोडंफार जेवलं तर जेवलं, नाही तर तसं झोपून टाकायचं. मग रात्री 12-1 नंतर जरी संडास लागली तरी अंधारामुळं भ्या वाटायचं. त्यामुळे सकाळपर्यंत तसंच वेळ काढायचा. बरं सगळ्याची अडचण तीच, सांगायचं कोणी कोणाला. ज्वारी काढणीला आली का आम्ही सगळेजण काढायला सकाळी पहिली चांदणी उगवायला निघायचं. प्रत्येकानं आपली आपली पात धरायची. मग दादाला हुक्की यायची, भलगडी गायची. दादानं भलगडी सुरू केली की पाठीमागं जी जी र जी जी म्हणायला आम्ही. पलीकडं कमूभाई म्हणायचा. इकडं आमचा चुलता म्हणजे अण्णा म्हणायचा. असं सगळं शिवारात चाललेलं. आमच्याकडं प्रत्येकजण आपापली सुगी स्वतः करतो. नांगरणी, पाळी, पेरणीला गरज पडली तर इर्जित चालायची. आता ते सगळं स्वप्नवत वाटते. माणसातलं प्रेम एकोपा बागायचं असेल तर इर्जित अवश्य बागावी. आणि माझ्या नशिबी पायचं भाग्य आलं. सगळीजण एखादा गरीब आकडला असेल, पैशा पाण्यानं व्यापलं असेल तर मदतीला धावतीन. बेसन भाकरीवर दिवसभर कष्ट करतीन. त्यात त्यांना स्वार्थ नाही दिसत, तर गरिबाच्या तोंडावरचं समाधान आणि त्याचं निर्मळ हास्य दिसतं.
आयुष्यभर कमवायचं आहेच की. एखाद दिवस दुसऱ्याच्या कारणी लावणं हे सुद्धा नशिबी असावं लागतं. त्यांच्या तिरजीत असायचं, त्यांच्याकडं मी पण बघायला जायचो. मला जेवढं जमल तेवढी मी माझ्या परीने मदत करायचो. कामकरी शेतकऱ्यांना प्यायला पाणी पुरवायचो. कुणाला तंबाखू, चुना, बिडी काडी आणून द्यायचो. कष्टकरी इर्जितची गाणी म्हणायची, हसी मजाक चालायची, ऐकायला बरं वाटायचं. कारण त्या काळी मी 5वी-6वीचा मुलगा, त्यात बुटका, त्यात माती खाऊ, रोगी, गळफुगी. त्यामुळं मला शक्यतो कोणी काम सांगायचं नाही. मी आपला बांधावर एखादं झाड-झुडपाची सावली बघायचो, तिथं बसून राहायचो. गाणी ऐकायची, बेसन भाकरी खायची. पण ती मजा आता कशात वाटत नाही, कारण सुख कशातच राहिलेलं नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन हे त्यांचं आत्मचरित्र. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.